नमस्कार मित्रांनो, आज आपण हनुमान कथा पाहणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. जेव्हा विश्वाचा समतोल ढासळला, सृष्टीच्या प्रारंभापासूनच धर्म आणि अधर्म यांच्यात एक शाश्वत संघर्ष चालू आहे. जेव्हा जेव्हा अधर्माचे पारडे जड होते, तेव्हा तेव्हा विश्वाचा समतोल राखण्यासाठी दैवी शक्तीचा अवतार होतो. रामायणाच्या काळातही असेच घडले. रावणाच्या राक्षसी साम्राज्याने तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्याच्या तपश्चर्येने आणि कठोर नियमामुळे त्याला ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळाले होते की त्याला देव, गंधर्व, यक्ष, किन्नर किंवा कोणत्याही शस्त्राने मारता येणार नाही. मात्र त्याने मानवाचा आणि वानराचा उल्लेख केला नव्हता, कारण त्याला ते तुच्छ वाटले. रावणाच्या वाढत्या अत्याचारामुळे ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली सर्व देव विष्णूकडे गेले आणि त्यांनी जगाला या संकटातून वाचवण्यासाठी विनंती केली. विष्णूने त्यांना आश्वस्त केले की ते अयोध्येचा राजा दशरथ यांचा पुत्र म्हणून रामाच्या रूपात अवतार घेतील आणि रावणाचा अंत करतील. मात्र हा एकाकी प्रवास नव्हता. रामाच्या या महान कार्यात मदत करण्यासाठी विष्णूंनी इतर देवांनाही त्यांच्या अंशाने पृथ्वीवर अवतार घेण्याचे आवाहन केले. याच देवी योजनेचा एक अविभाज्य भाग म्हणून भगवान शंकरांनी आपला 11वा रुद्रावतार वानर रूपात घेण्याचा निर्णय घेतला, ज्याचे नाव पुढे हनुमान ठेवले गेले. हनुमानाचा जन्म केवळ एक घटना नव्हती, तर ती एक पूर्वनियोजित गहन दैवी योजना होती, ज्याचा उद्देश रामाला त्याच्या धर्मयुद्धासाठी एक निष्ठावान, शक्तिशाली आणि बुद्धिमान सहकारी देणे हा होता. हनुमानाचा जन्म एक दैवी गर्भ आणि अंजनेचा शापमुक्ती. हनुमानाची आई अंजना ही तिच्या पूर्वजन्मी स्वर्गलोकात पुंजिकस्थला नावाची एक सुंदर अप्सरा होती. तिच्या सौंदर्याची ख्याती तिन्ही लोकात होती, पण तिचा स्वभाव खोडकर आणि चंचल होता. एकदा ती ध्यानस्थ असलेल्या महर्षी दुर्वासाची चेष्टा करू लागली. दुर्वासा आपल्या क्रोधासाठी प्रसिद्ध होते. अंजनाच्या या कृतीमुळे क्रोधित होऊन त्यांनी तिला शाप दिला की तिचा जन्म पृथ्वीवर वानरी म्हणून होईल. हा शाप तिच्यासाठी एक प्रकारे शुद्धीकरण होता. या शापातून मुक्त होण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वरदान दिले की त्यांचा अंश तिच्या पोटी जन्माला येईल. पृथ्वीवर अंजनेचा विवाह शक्तिशाली वानर राजा केशरी यांच्याशी झाला. केसरी हे देवाचे गुरु बृहस्पती यांचे पुत्र होते. अंजना आणि केसरी यांनी प्राप्तीसाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली. ही तपश्चर्या केवळ प्राप्तीसाठी नव्हती, तर त्यातून एक असाधारण दैवी शक्तीच्या अवताराची तयारी सुरू होती. जन्माच्या 3 मुख्य कथांचे सविस्तर वर्णन, दैवी अंशाचे मिलन. हनुमानाचा जन्म अनेक कथांनी जोडलेला आहे, ज्या प्रत्येक त्यांच्या अद्वितीय सामर्थ्याचे आणि दैवी अस्तित्वाचे वेगवेगळे पैलू दर्शवतात. या 3 कथा येऊन हनुमानाच्या जन्माची एक परिपूर्ण गाथा तयार करतात. नंबर 1, पवनपुत्राची कथा. वायुदेवाचा अंश. अंजना कठोर तपश्चर्या करत असताना देवतांनी भगवान शंकराच्या दैवी अंशाची
प्रार्थना केली. रावणाचा वध केवळ मानवाकडून किंवा वानराकडून होऊ शकतो हे वरदान लक्षात घेता देवांना अशी शक्ती हवी होती जी रामाच्या सैन्यात एक प्रमुख भूमिका बजावेल. याच वेळी सर्वत्र उपस्थित आणि गतिमान असलेल्या वायुदेवांना शिवाची ती शक्ती अंजनाच्या गर्भाशयात स्थापित करण्याचे कार्य सोपवण्यात आले. वायुदेवाने शिवाची शक्ती एका विशेष पद्धतीने अंजनाच्या गर्भाशयात पोहोचवली. म्हणूनच हनुमान हे पवनपुत्र म्हणून ओळखले जातात, कारण त्यांचा जन्म वायुदेवाच्या कृपेने झाला. त्यांच्यामध्ये वाऱ्यासारखा वेग, सामर्थ्य आणि अमर्याद ऊर्जा आहे, जे त्यांना कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास सक्षम आहे. नंबर 2. रुद्रावताराची कथा. शिवाचा अंश. दुसरी कथा अधिक गहन आणि गूढ आहे. एकदा भगवान शंकर, मोहिनी, विष्णूचे मोहक स्त्रीरूप यांच्या सुंदर रूपावर मोहित झाले आणि त्यांचे स्खलन झाले. देवांनी देवी वीर्य एका विशेष पात्रात एकत्र केले. नंतर सप्तशीर्णी ते वीर्य अंजनाजवळ आणले. त्यावेळेस अंजना एका डोंगरावर तपश्चर्या करत होती. वायुदेवांनी ते वीर्य अंजनाच्या गर्भाशयात स्थापित केले. यामुळेच हनुमान हे भगवान शंकराचा 11वा रुद्रावतार मानले जातात. रुद्रावतार म्हणजे शिवाची क्रोधाची आणि संहाराची शक्ती. हनुमानामध्ये शिवाची हीच विनाशक शक्ती आहे जी त्याने रावणासारख्या दुष्ट शक्तींना संपवण्यासाठी वापरली. नंबर 3. पुत्रकामेष्टी यज्ञाची कथा. ही कथा हनुमानाला थेट रामाशी जोडते. रामाचे वडील राजा दशरथ यांना पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे त्यांनी एक मोठा यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञाच्या समाप्तीनंतर अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी दशरथाला 3 राण्यासाठी एक पवित्र खीर दिली. याच वेळी दैवी योजनेनुसार एका गरुडाने ती खीर हिसकावून घेतली आणि अंजना तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणी पोहोचली. वायुदेवाने त्या खीरीचा एक भाग अंजनाच्या उंजळीत टाकला. अंजनाने ती खीर खाल्ली आणि ती गर्भवती झाली. अशा प्रकारे हनुमानाचा जन्म झाला. या घटनेमुळे हनुमान रामाचे आध्यात्मिक भाऊ मानले जातात, कारण त्यांचा जन्म त्याच वेळी प्रसादाने झाला होता ज्याने राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला होता. हनुमानाचे बालपण, शक्ती आणि लीलाचे महात्म्य. हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला आणि जन्मापासूनच ते अत्यंत शक्तिशाली होते. त्यांच्या बाललीलांनी देव आणि ऋषींनाही थक्क केले. त्यांच्या पराक्रमी बाललीलांनी त्यांच्या भावी कार्याची झलक दिली. सूर्याला फळ समजून खाण्याची घटना. एकदा सकाळी हनुमानाला उगवणारा तेजस्वी सूर्य एक मोठे सोनेरी फळ वाटले. भूक लागल्यामुळे त्यांनी ते खाण्यासाठी आकाशात प्रचंड वेगाने झेप घेतली. त्यांच्या या कृतीने केवळ पृथ्वीच नाही तर संपूर्ण ब्रह्मांड हादरले. त्याच वेळी राहू आणि केतू नावाचे ग्रह सूर्याला ग्रहण लावण्यासाठी येत होते. एका लहान मुलाला आपल्यापेक्षा वेगाने सूर्याकडे जाताना पाहून ते गोंधळून गेले आणि त्यांनी इंद्राकडे धाव घेतली. इंद्राचा व्रज हल्ला आणि हनुमानाचे नामकरण. राहू आणि केतूची तक्रार ऐकून इंद्रदेव रागावले. त्यांनी आपल्या अमोघ
क्षस्त्राने व्रजने हनुमानावर हल्ला केला. व्रजाच्या आघातामुळे हनुमानाची हनुवटी थोडी वाकडी झाली. या घटनेमुळे त्यांना हनुमान हनु प्लस मान असे नाव पडले. व्रजाच्या वाराने ते बेशुद्ध झाले आणि पृथ्वीवर पडले. आपल्या पुत्राला बेशुद्ध पाहून वायुदेव अत्यंत संतप्त झाले. त्यांनी संपूर्ण विश्वातील वाऱ्याचा प्रवाह थांबवला. यामुळे सर्व देव, ऋषीमुनी आणि जीवसृष्टीचा श्वास थांबला. देवाचे वरदान आणि अजय हनुमानाचे निर्माण. वायुदेवाचा क्रोध पाहून ब्रह्मदेवाने तात्काळ हस्तक्षेप करून हनुमानाला पुनरुज्जीवित केले. वायुदेवांना शांत करण्यासाठी सर्व देवांनी हनुमानाला अनेक वरदान दिले, ज्यामुळे तो भविष्यात अजय ठरणार होता. ब्रह्मदेव, कोणताही ब्रह्मअस्त्राचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. इंद्रदेवाने व्रजाचा त्याच्यावर कधीही परिणाम होणार नाही असा आशीर्वाद दिला. यमदेव, ते कधीही मृत्यूच्या अधीन होणार नाहीत असा. सूर्यदेव यांनी त्यांना आपले रूप बदलण्याची शक्ती मिळेल असा आशीर्वाद दिला. वरुणदेव यांनी असा आशीर्वाद दिला की त्यांना पाण्यात कधीही इजा होणार नाही. तर अग्निदेव यांनी अग्नी त्यांना कधीही जाळू शकणार नाही असा आशीर्वाद दिला. विश्वकर्मा यांनी कोणत्याही क्षत्राने त्यांना इजा होणार नाही असा आशीर्वाद दिला. ही वरदाने हनुमानाला केवळ शक्तिशालीच नव्हे तर अमर आणि अजय बनवणारी होती. शाप आणि ज्ञानाची प्राप्ती. विनम्रतेचा आणि विद्येचा मार्ग. आपल्या अफाट शक्तीमुळे हनुमान बालपणी खूप खोडकर होते. त्याच्या लीलामुळे अनेक ऋषीमुनींना त्रास होत असे. त्यांनी हनुमानाला शाप देण्याचा प्रयत्न केला, पण देवाने दिलेल्या वरदानामुळे तो निष्पाप ठरला. त्यामुळे ऋषींनी त्यांना असा शाप दिला की ते आपली सर्व शक्ती विसरून जातील आणि जेव्हा कोणी त्यांना त्यांच्या शक्तीची आठवण करून देईल तेव्हा ती परत येईल. हा शाप एक प्रकारे वरदानच ठरला, कारण यामुळे हनुमान अत्यंत नम्र आणि विनम्र बनले. आपल्या शक्तीबद्दलची जाणीव नसतानाही ते नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असत. याच काळात हनुमानाने शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या अभ्यासासाठी त्यांनी थेट सूर्यदेवांना आपले गुरु म्हणून स्वीकारले. सूर्यदेव नेहमी गतिमान असल्यामुळे हनुमानाला त्यांच्या रथासमोर उलटे आणि मागे चालत सर्व वेद, व्याकरण, शास्त्रे आणि इतर ज्ञान शिकावे लागले. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि कठोर परिश्रमामुळे त्यांनी अल्पावधीतच सर्व ज्ञान आत्मसात केले. जेव्हा हनुमानाने शिक्षण पूर्ण झाले तेव्हा सूर्यदेवांनी कोणतीही गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला, परंतु हनुमानाने आग्रह केल्यावर सूर्यदेवांनी त्यांना सांगितलं, माझा पुत्र सुग्रीव खूप अडचणीत आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्याला मदत करणे हीच माझी गुरुदक्षिणा असेल. सूर्यदेवाच्या या आज्ञेमुळे हनुमानाची भेट सुग्रीवाशी झाली आणि नंतर सुग्रीवाच्या मदतीने त्यांची भेट रामाशी झाली. याच भेटीने त्यांच्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाला. हनुमानाने रामाची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आणि ते रामाचे सर्वात मोठे भक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. तर मित्रांनो, हनुमानाची महात्म्य, हनुमानाची कथा केवळ एक शक्तिशाली वानराची नाही, तर ती निष्ठा, भक्ती, नम्रता आणि ज्ञानाच्या संयोगाची आहे. त्यांचे जीवन हे शिकवतं की खरी शक्ती केवळ शारीरिक नसून ती आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यावर आधारित असते. रावणासारख्या अहंकारी आणि शक्तिशाली शत्रूला हरवण्यासाठी रामाला केवळ एक सैन्याची नाही, तर हनुमानासारख्या एका समर्पित, बुद्धिमान आणि अजय भक्ताची गरज होती. म्हणूनच हनुमान हे रामायणातील एक अविभाज्य पात्र आहेत, ज्यांनी भक्ती आणि पराक्रमाचे सर्वोच्च उदाहरण जगासमोर ठेवले. तर मित्रांनो, ही होती हनुमानाची कथा. कशी वाटली तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि अशाच नवनवीन भावपूर्ण भक्तिपर कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.